रोज त्याच फ्लेवरमध्ये केक बनवून मी स्वतः इतकी कंटाळली की मला असं वाटायचं कधी एकदाच्या वेगळ्या फ्लेवरमध्ये केक ऑर्डर येईल। फायनली हा केक मी चॉकलेट डच क्रीम मध्ये बनवत होते। बऱ्याच वेळा असं होतं काही कस्टमर डिझाईन आणि डेकोरेशन संपूर्णतः आपल्यावर सोपवतात, पण फ्लेवर मात्र ते त्यांच्या आवडीने सजेस्ट करतात, तेव्हा मात्र आपल्याकडे काहीच पर्याय नसतो। त्यांनी जो फ्लेवर सजेस्ट केला त्याच फ्लेवरमध्ये केक बनवून द्यावा लागतो। पण आजचा केक हा आमच्या सोसायटीतील एका मैत्रिणीच्या वाढदिवसासाठीच आम्ही घेऊन जाणार होतो। नेहमी पायनॅपल, ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी, बटरस्कॉच, मँगो त्याच फ्लेवरमध्ये केक खाऊन सर्वांनाही खूप कंटाळा आला होता। त्यामुळे एक दोघांच्या सजेशनवरून मी हा चॉकलेट डच क्रीम केक बनवून नेला होता। आता काहींना नक्कीच प्रश्न पडेल की नेमकं चॉकलेट डच क्रीम म्हणजे काय, ती कशी असते। जेव्हा आपण नॉर्मल क्रीम मध्ये चॉकलेट गनाश मिक्स करून जी क्रीम तयार करतो ती असते चॉकलेट डच क्रीम। या डच क्रीमची टेस्ट एकदम चॉकलेटी आणि टेस्टी लागते। डच क्रीम तयार करताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, नॉर्मल क्रीम मध्ये जेव्हा आपण चॉकलेट गनाश ऍड करतो ते गनाश अगदी रूम टेम्परेचर वरचं असावं। जर गरम गनाश तुम्ही क्रीम मध्ये ऍड केला तर क्रीम मेल्ट होऊ शकते, ही काळजी तेवढी घ्या। तुम्ही पण हा केक एक वेळा नक्की ट्राय करा। चला मग हा व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब तेवढं करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओत, बाय बाय।